तर महाराष्ट्रामध्ये एक भाषिक समूह म्हणून जी आपली ओळख विकसित व्हायला पाहिजे ती विकसित झाली नाही. याचं कारण एक दीर्घकाळ आपला समाज जातीत वाटलेला राहिला. दुसरं म्हणजे 85 सालानंतर या देशामध्ये जे हिंदुत्वाचं राजकारण विकसित झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये अत्यंतिक लोकप्रिय करण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मोठा वाटा होता. त्याचा एक मोठा परिणाम असा झाला की जी शिवसेना 85 पर्यंत मराठी मना तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणत होती, ती 85 नंतर मराठी मना हिंदू जना तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणायला लागली. याचा एक थेट परिणाम असा आहे की दंगलीमध्ये 92-93 साली गुजर मारवाड्यांना वाचवण्याचं काम शिवसेना पक्षाने केलं असं शिवसेना अभिमानाने सांगते. पण हे जे गुजर मारवाडी ज्यांना त्या दंगलीच्या काळामध्ये मराठी हिंदूंनी वाचवलं, त्या मराठी हिंदूंना त्यांच्या इमारतीमध्ये राहूही न देण्याची भूमिका आता गुजर मारवाड्यांची आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या मुसलमानांच्या विरोधामध्ये 92-93ची दंगल झाली किंवा नंतरचं एकूण ध्रुवीकरण झालं, त्या मुसलमानांमध्ये आपला कोकणी मुसलमान आहे, त्या मुसलमानांमध्ये दखनी मुसलमान आहे. म्हणजे इथला जो मुसलमान आहे तो मुसलमान देवबंदी आणि वहाबी मुसलमान नाहीये. आता जे तुम्हाला मशिदींमध्ये पायघोळ झगेवाले मुसलमान दिसतात हे मुसलमान 92-93 नंतर आलेत. म्हणजे आपल्या मराठी मुसलमानांना ज्याचं महत्वाचा चेहरा हमीद दलवाईंसारखा माणूस होता, असा मराठी समाजात मुरलेला मुसलमान जो आहे तो उचलून गायपट्ट्यातल्या मुसलमानांच्या राजकारणाला आपण आमदण